नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या बैठकीतील नेमकं काय ठरलं, कोणते नियम बदलले, कोणाला फायदा होणार आहे आणि पुढे काय होणार आहे, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधील काही महत्वाचे निकष बदलण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे 2019च्या योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपण लाभाची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. तसेच 2026-27 मध्ये नियमित परतफेडीची अटही शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा झाले आहेत. हा मंत्रिमंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे. याची अंमलबजावणी शासनाच्या पुढील आदेशानुसार आणि संबंधित विभागाच्या प्रक्रियेनुसार होईल. तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत आहेत की आज रात्रीच पैसे येणार, सर्वांना लाभ मिळणार. अशा प्रकारच्या बातम्या अधिकृत नाही. सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या योजनेत 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्जमाफीची तरतूद केली होती. आजच्या निर्णयामुळे त्यातील काही पात्रता निकष अटी शिथिल करण्यात आलेला आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवा. शासनाकडून पुढील काही सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करा. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कर्जमाफीच नाही, तर आणखी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील अच्चेरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यास मंजुरी, एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास, तसे इतर प्रशासकीय निर्णयांचाही समावेश यामध्ये झालेला आहे. मित्रांनो, आमच्या चॅनलवर आम्ही शासन निर्णय, जी.आर, शेतकरी योजना आहे सरकारी योजनांची अति अचूक माहिती सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? हा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुरेसा आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.